नमस्कार. सुमित्रा बोधवानी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. या जगात देवाला आपण पाहू शकत नाही, पण त्याने आपल्यासाठी स्वतःचं एक रूप जमिनीवर पाठवलं, ज्याला आपण आई म्हणतो. आई म्हणजे काय? आई म्हणजे प्रेमाचा अथांग सागर, त्यागाची मूर्ती आणि संकटाच्या वेळी हक्काने आठवणारं नाव. आजची ही कथा एका अशाच आईची आहे, जिने आपल्या मुलाच्या भविष्यासाठी स्वतःच्या सुखाचाच नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाचाही विचार केला नाही. ही कथा ऐकताना कदाचित तुमचे डोळे ओलावतील. ही गोष्ट आपल्याला आयुष्याचा एक खूप मोठा धडा देऊन जाईल. चला तर मग ऐकूया आजची हृदयस्पर्शी कथा, आईची माया. एका गावात एका लहान मुलगा आपल्या आईसोबत राहत होता. त्याचे वडील तो लहान असतानाच वारले होते. त्याच्या आईने मोलमजुरी करून, लोकांची भांडीधुणी करून त्याला लहानाचं मोठं केलं होतं. तिच्या आयुष्याचं एकच ध्येय होतं, आपल्या मुलाला चांगलं शिकवून मोठं साहेब बनवणं. मुलानेही आईची कष्ट पाहिले होते आणि तो खूप अभ्यास करायचा. पुढे तो मोठा झाला आणि एका शहरात त्याला चांगली नोकरी मिळाली. काही दिवसांनी त्याने तिथेच लग्न केले आणि आपल्या पत्नीसोबत राहू लागला. सुरुवातीला तो आईला पैसे पाठवायचा, पण हळूहळू कामाच्या व्यापात आणि संसारात तो आईला विसरू लागला. एके दिवशी आई त्याला भेटायला शहरात गेली, पण शहरातल्या चकचकाटात राहणाऱ्या मुलाला आणि सुनेला आपली साधी, कष्टकरी आई थोडी अडाणी वाटू लागली. मुलाने तिला काही दिवस राहून परत गावाला जाण्यास सांगितले. आईला खूप वाईट वाटले, पण तिने काही बोलली नाही. काही वर्षांनंतर आई खूप आजारी पडली. जेव्हा मुलाला ही बातमी समजली, तेव्हा तो गावी पोहोचला. आई शेवटच्या घटका मोजत होती. मुलाला पाहून तिच्या डोळ्यात पाणी आले. तिने थरथरत्या हाताने उशीखालून एक जुनी पिशवी काढली आणि त्या मुलाच्या हातात दिली. पिशवीत काही पैसे आणि एक चिठ्ठी होती. मुलाने चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिले होते, बाळा, मला माहीत आहे तुला शहरात खूप खर्च असतो. तू पाठवलेले पैसे मी कधीच खर्च केले नाहीत. ते तुझ्यासाठी साचवून ठेवले होते. कधी तुला गरज पडली तर हे वापर. आणि हो, तुझ्या लहानपणीच्या त्या एका डोळ्याच्या ऑपरेशनसाठी जे पैसे कमी पडले होते, तेव्हा मी माझा एक डोळा तुला दिला होता. तुला कधी कळाले नाही, पण मी नेहमी तुझ्यासोबतच होते. मुलगा ढसाढसा रडू लागला. त्याला समजले की ज्या आईला तो अडाणी समजत होता, तिने आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण आणि स्वतःचा देहही त्याच्यासाठी अर्पण केला होता. आईची माया ही जगातील सर्वात श्रेष्ठ संपत्ती आहे, हे त्याला आता समजले होते. आईच्या प्रेमाची आणि त्यागाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. तिने ऋण आपण कधीच फेडू शकत नाही, पण तिला प्रेम आणि सन्मान नक्कीच देऊ शकतो. कथा संपली, पण विचार संपले नाहीत. मित्रांनो, आईच्या त्यागाची तुलना या जगात कशाशीच होऊ शकत नाही. आपण कितीही मोठं झालो, कितीही श्रीमंत झालो, तरी आईच्या उपकारांची परतफेड आपण कधीच करू शकणार नाही. तिला फक्त तुमच्याकडून 2 प्रेमाचे शब्द आणि थोड्या वेळ हवा असतो. म्हणूनच वेळ असतानाच आपल्या पालकांची किंमत ओळखा, त्यांना सन्मान द्या आणि त्यांचं प्रेम जपा. तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर ही कथा तुमच्या मनाला भिडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच प्रेरणादायी आणि बोधप्रद कथांसाठी सुमित्रा बोधवानी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विचारांसह. धन्यवाद आणि स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सांगते, धन्यवाद.